आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत कुरकुरीत एकदम रसरशीत अशी फिश फ्राय, जी खायला एकदम चविष्ट आणि एकदम कुरकुरीत बनते। हे बघा, टेक्स्चरच बघू शकतात तुम्ही। आहाहाहाहा, खायला अगदी चविष्ट अशी ही फिश आहे। तर चला बघूया आपण आज फिश फ्राय ची रेसिपी। फिश फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण फिश घेतलेली आहे। हा मी बांगडा फिश घेतलेला आहे धुवून, आणि मी ज्या मार्केट मधून ही फिश घेतली त्यांनीच मला हे असे कट देखील लावून दिलेले आहे फिशला। फिशचा मसाला तयार करून घेण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे लाल मिरची पावडर, ही धनेपूड, हा एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे, त्यानंतर हळद पावडर, आणि त्याच्यानंतर हा काळा मसाला आहे, आणि मी मार्केटमध्ये भेटतो फिश फ्राय मसाला तो देखील घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्या जागेवर कुठलाही फिश फ्राय मसाला वापरू शकतात। मसाल्याची कोटिंग करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिरच्या, अद्रक, त्यानंतर लसूण, जिरे आणि कोथिंबीर ग्राइंड करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण आपलं वाटण एका ताटात काढून घेत आहोत। सर्वप्रथम आपण टाकत आहोत आपली लाल मिरची पावडर। तुम्ही 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर वापरू शकतात। त्यानंतर आपला काळा मसाला, हा देखील मी 1 चमचा घेतलेला आहे। धने पावडर, एव्हरेस्टचा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, आणि हळद पावडर। आता आपण जो फिश फ्राय मसाला आणलेला आहे तो मसाल्यांवर आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। एक चमचा मीठ टाकणार आहोत, आणि हा मसाला आपण मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तयार झालेला मसाला आपण एक एक फिशला कोट करून घेऊया। हे बघा, मस्त असं सर्व साइडने आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर फिश मध्ये पूर्णपणे उतरेल। फिशला आपण मस्त असा मसाला लावून घेतलेला आहे, आणि आतमध्ये देखील मसाला मस्त असं भरून घेतलेला आहे। हे बघा,
आता आपण आपलं फिश फ्राय करण्याची प्रोसेस चालू करूया. फिशला वरतून लावून घेण्यासाठी मी इथे घेत आहे रवा, आणि त्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर देखील टाकणार आहोत. म्हणजे फिशचा मसाला पण त्याला मस्त असा चिपकून राहील आणि तळताना ते निघणार नाही. एक एक करून आपल्याला आपलं रवा आणि कॉर्नफ्लॉवर फिशला लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. रवा आणि कॉर्नफ्लॉवर मस्त असं आपण आपल्या फिशला लावून घेतलेला आहे. आता आपण हळूवारपणे तेलामध्ये हे फ्राय करून घेणार आहोत. मस्त असं गरम तेलात आपण एक एक आपली फिश सोडणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत. बघू शकतात. हळूहळू आपण आपली एक एक फिश ही पलटून घेणार आहोत. एक साइड आपली मस्त अशी फ्राय झालेली आहे. हे बघा, फिश मस्त अशी फ्राय झालेली आहे. हे बघा, हळूवारपणे आपण एक एक फिश काढून घेणार आहोत जेणेकरून आपली फिश तुटणार नाही. मस्त असा आपला फिश फ्राय तयार झालेली आहे. बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.